कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी आई, मी तुमचं बोलणं ऐकलं। श्रीकांत सरांना तुम्ही आदित्य सरांच्या होणाऱ्या बायकोबद्दल बोलत होता। आदित्यची बायको ही किर्लोस्कर घराण्याची थोरली सून असेल, आपल्या घरची परंपरा प्रतिष्ठा सांभाळणारी आणि वाढवणारी असावी। देवी आई, मी आणि हरी सर त्या जाहिरातीच्या लग्नाला नाही बसलो। म्हणजे हरी सरांबरोबर काहीतरी वाईट घडलं म्हणून ते तिथं नव्हते, आणि त्यामुळं हरी सरांच्या जागेवर आदित्य सर बसले। म्हणजे त्यांना आदित्य सरांना नाईलाजानं बसावं लागलं। देवी आई, मला माहित होतं हे समजा खोटं आहे, शूटिंग आहे, पण तिथं काल लग्नाच्या समध्या विधी पूर्ण झाल्या। गुरुजींनी मंगलाष्टका म्हणल्या, अक्षता पडल्या, 7 फेरे पूर्ण झाले। आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं। एका क्षणाला मी विसरून गेले की ते समजा खोटं आहे। मनापासून मी समध्या रीती पूर्ण केल्या। देवी आई, काल जे झालं ते माझ्या मनावर कोरलं गेलंय। आता आयुष्यभर मी ते नाही विसरू शकणार। आता मी फक्त पारू नाही राहिले, आता मी आदित्य सरांची बायको आहे, या घरची सून आहे। देवी आई, मला माहित आहे माझा बा इथं ड्रायव्हर आहे, मी बी मोलकरी आहे। माझी योग्यता नाही या घरची सून व्हायची, पण हेच माझं नशीब आहे। मला काय भी नको, माझी कुठली भी अपेक्षा नाही आहे। मला तुमच्यापासून काय भी लपवायचं नव्हतं, मला समजा खरं खरं सांगायचं होतं तुम्हाला। आता यावर तुमचा जो काही भी निर्णय असेल तो मला मान्य आहे। देवी आई, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।